देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। इगतपुरी तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भावली धरण प्रथम भरलाय। जिल्ह्यातील पहिलेच धरण ओव्हरफ्लो झाल्याने दिनांक 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजल्यापासून या धरणातून पाणी ओसंडून वाहू लागले। गेल्या वर्षीही 24 तारखेला भावली धरण भरले होते आणि यावर्षी देखील 24 ला ओव्हरफ्लो झाल्याने तालुक्यात समाधान व्यक्त करण्यात आले। जिल्ह्यात मोठ्या व मध्यम अशा 24 प्रकल्पांमध्ये 24 जुलै अखेर 26.32% साठा आहे। पावसाळ्यात बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली होती, पण काही धरणांचा पाणीसाठा कमीच होता। गेल्या पावसाळ्यापेक्षा जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 16% कमीच झाला होता। त्यात आता हा साठा 26.32% इतका झालाय। जून पासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी मुसळधार पाऊस नाही, त्यामुळे काही ठिकाणी तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे। राज्यातही हीच परिस्थिती आहे। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा साठा 42.45% तर समूहात 30.5% साठा आहे। तर जिल्ह्यातील बहुतांश धरणाची पातळी कमालीची खाली आली आहे। 5 धरणांची पातळी तर 0 आहे, तर भावली धरण आता 100% भरलंय, तर बहुतांश धरणात मात्र 10 ते 25% आत पाणी साठा आहे। DPA न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।